बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होते। माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। सर, तुम्ही आज मेळाव्यासाठी दाखल झालेला आहात, कसं बघताय मेळाव्याकडे? आणि ओबीसी बांधवांना आज आरक्षणात धक्का लागला म्हणताय, दुसरीकडे मराठा समाज देखील आता रस्त्यावर उतरताना पाहायला मिळतो, कसं बघताय? बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलनं मेळावे घेण्याचा अधिकार आहे। अजून भारताची लोकशाही एवढी कमकुवत बनलेली नाही की इथं एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभा राहील। प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचा रिस्पेक्ट करून आंदोलनं केली पाहिजेत। यांनी आजपर्यंत मेळावे घेतले, रॅल्या काढल्या, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत शहरांमध्ये रॅल्या निघाल्या। आणि यांच्या मोर्चांच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजेसला सुट्ट्या दिल्या गेल्या एखादा राष्ट्रीय सण असल्याप्रमाणे। आणि आम्ही मोर्चा काढला की आमच्या मोर्चाला विरोध करणार। वारे म्हणजे या लोकशाहीमध्ये आम्हाला राहण्याचा हक्क आणि आम्हाला अधिकार नाही असं कुणाला वाटतं का? हे बडबडत राहतात, त्यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करायचं। पण शासनानं मात्र आमच्या ओबीसीचा आवाज ऐकून घेतला पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या, नाहीतर इथून पुढच्या कालावधीमध्ये शासनाला आम्ही धडा शिकवू। मात्र राज्य सरकारने जी.आर. दिलाय, मंत्री छगन भुजबळ देखील सरकारमध्ये आहेत, सरकारमध्ये असताना देखील विरोध करतात। हे बघा, निश्चित माननीय भुजबळ साहेब सरकारमध्ये आहेत, पण आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत। आमच्या ओबीसी बांधवांच्या मनामधला जो रोष आहे, चीड आहे, संताप आहे, तो 2 सप्टेंबरच्या जी.आर. संदर्भातला हा जी.आर. रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे। आणि आमच्या ही भूमिका भुजबळ साहेबांना मान्य आहे, म्हणून तर भुजबळ साहेब मेळाव्याला येत आहेत ना, मेळावा घेत आहेत ना। त्यामुळे भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमधून बाहेर पडल्यावरच निर्णय घ्यावा असं कोणी सांगितलं? मग राधाकृष्ण विखे पाटील काय राजीनामा देऊन त्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे काय अध्यक्ष उपाध्यक्ष झाले? त्यांनी काय राजीनामा दिला होता का? मग आमचाच का राजीनामा मागतायत? मग तुम्ही केलेलं काही, तुम्ही केलं की लव्ह मॅरेज आणि आम्ही केलं की लपडं, हा कुठला न्याय? त्यामुळे हे असं बडबडत राहत असतात। काय त्यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यायचं? दुर्दैव हे आहे की महाराष्ट्र शासन खूप गांभीर्याने घेतंय आणि आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करतंय। आजची सभा ही राष्ट्रवादी पुरस्कृत आणि त्याचबरोबर याला बळ देण्यासाठी देवेंद्र फडणवीस देखील यांचं बळ आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। त्याला म्हणावं, तू नक्की काहीतरी एक ठरव। एक तर म्हणतोय हा फडणवीस बळ देत आहे, दुसऱ्या बाजूला म्हणतो हा राष्ट्रवादी बळ देतोय। तू नक्की काहीतरी ठरव। सगळ्याच तलवारी एका मॅनामध्ये कशा बसतात ते तू आम्हाला समजावून सांग। त्यामुळे जरांगे हा खुळचट माणूस आहे। जरांगे या नावाच्या माणसाला ओबीसीचं आरक्षण संपवणं एवढा एकमेव उद्देश आहे, दुसरं काहीही त्याच्या मागं नाही। त्याच्या मागं कुठलंही लॉजिक नाही, त्याच्या मागं समतेचं तत्व नाही, त्याच्या मागं संविधानिक तत्व नाही, त्याच्यामध्ये न्यायालयाचे निर्णय अमान्य केलेले आहेत। दुर्दैव हे आहे की या गोष्टीचं राजकारण खूप होतंय। आणि मग राजकारण जर जरांगे राजकारण पाडायची, निवडायची, बघून घ्यायची भाषा बोलत असेल, आम्ही तर 50%हून जास्त आहोत। आणि आमचे दलित बांधव एकत्र आले तर आम्ही 70-80% आहोत। मग आम्ही एकत्र जर आलो, आताचे तरुण पोरं यांचं ऐकतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का? अरे, आमच्या बापजाद्यांनी तुमच्या गुलामी पत्करल्या असतील, केल्या असतील, तुमच्या दहशतीखाली वागले असतील, आम्ही दहशतीखाली वागणारे वाटतो का तुम्हाला? त्यामुळे जरांगेने हे डोक्यातनं काढून टाकावं। 10%च्या उदो करण्याच्या नादात उद्या तुम्ही राजकारणातनं बेदखल झालेले असाल आणि उद्या तुम्हाला इथले जे आमदार खासदार आहेत त्याला पाठिंबा देत आहेत, तोंड काळ करून घ्यावं लागेल यांना, एवढं मी जबाबदारीनं सांगतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय का? आणि बीडमध्ये पाहायला विशेषतः गेलं तर ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पुन्हा वाढताना पाहायला हे बघा, मी एक आंदोलक म्हणून सांगतो तुम्हाला, आम्ही आता ओबीसीच्या रिझर्व्ह जागेवरच आम्ही निवडणुका नाही लढणार आहोत। आम्ही ओपनच्या जागेवर ओबीसीचे उमेदवार उभे करू आणि जो ओपनची जागा लढतोय, पंचायतीची, जिल्हा परिषदेची, नगरसेवकची, नगराध्यक्ष पदाची, त्याच्या प्रचाराला जाऊ। खूप झालं आता, सगळीकडे ओबीसी बांधव उभे राहतील। अर्ध्या लोकसंख्येला दुर्लक्ष करून तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहे का? तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार आहे का? अर्ध्या लोकांना बाहेर काढून, निर्णय प्रक्रियेतनं बाहेर काढून तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहे? मग लोकशाहीमध्ये आमच्या मताला किंमत नाही। आम्ही जर आमच्या माणसाला मतं द्यायची उद्या ठरवली, तुमचं काय होईल? त्यामुळं आता आम्ही राजकारण करू। नक्कीच हे होते लक्ष्मण हाके। एकंदरीत पाहायला गेलं तर जोपर्यंत मराठा समाजाला दिलेला जी.आर. रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू असं यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामन इरफान मोहम्मद सह योगेश काशीद, साम टीव्ही, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।